सांताक्रूज पूर्व येथील अनिकेत सिविंग सोसायटीमधील कथित अनियमितता आणि गैरकारभाराविरोधात रहिवासी आक्रमक झाले। नियमबाह्य पद्धतीने नोंदणी करून स्थापन केलेली व्यवस्थापन समितीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील आंदोलनकर्ते करत आहेत। तसेच नोंदणी प्रक्रियेत नियमबाह्य मदत करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विभागीय तसेच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात असून नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। बरखास्त करा, बरखास्त करा, बरखास्त करा, बरखास्त करा। जिल्हा निबंधक न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या। जिल्हा निबंधक न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या। सोसायटी अनलिगल प्रोसिजरनी बनवून घेतली आहे। खाली 20 मेंबरला त्या लोकांनी मेंबर बनवून घेतला आहे आणि टोटल 39 मेंबर आहे सोसायटीमध्ये आणि त्यांना कळवण्यात आले नाही आहे की म्हणजे सोसायटी कधी फॉर्मेशन झाली। त्यामागची कारणं म्हणजे चीफ प्रमोटर पहिला तर अनलिगल प्रोसिजरनी नेमले गेले आहे आणि आम्हाला हे बिल्डरकडून कळवण्यात आले आहे की असा प्रोसेस झाला आहे। तेव्हा आम्हाला माहिती पडलं तर आम्ही बँड्राला DDR कडे गेलो। तेव्हा हे लोक गेले तेव्हा यांना माहिती पडलं की असा प्रोसेस झाला आहे, सोसायटी म्हणजे फॉर्मेशनला गेली आहे। तेव्हा पण आम्ही DDRला कळवण्यात आलं की बाबा DDRनी आम्हाला मेंबर बनवून घ्या की ही चीफ प्रमोटर अनलिगल प्रोसेसनी बनवली गेली आहे। तर तेव्हा पण यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे। त्याच्यानंतर दादरमध्ये गेलो, दादरमध्ये पण तेच आहे। आता आम्ही मनोत्रा हाऊसला गेलो, मनोत्रा हाऊसकडून पण अजून उत्तर काय आलं नाही। आमची प्रथम मागणी आहे की ही जी कमिटी झालेली आहे ती बरखास्त करा आणि ज्या लोकांना मेंबर नाही केलाय त्यांना तात्काळ मेंबर झाले पाहिजे त्या लोकांनी। आणि जे त्यांनी 15,000 मागितले होते ते त्यांनी का मागितले त्याचं एक्सप्लेनेशन त्याला द्यावं लागेल। सोसायटीचे फॉर्म भरताना त्यांनी बोलले ज्याला मेंबर व्हायचं त्यांनी 15,000 आधी भरा नंतर मेंबर व्हा, तर ते 15,000चं एक्सप्लेनेशन आम्हाला पाहिजे। आणि आम्ही DDR कडे गेलो, 39 लोकांची लिस्ट सबमिट केली, ते DDRनी आम्हाला मेंबर करून घ्यायला काही केलं नाही। आमच्या अपीलचा रिप्लाय पण त्यांनी दिला नाही। त्यानंतर मी दादरला अप्लिकेशन केलं, दादरवाले ऑफिसरनी पण आम्हाला काही सपोर्ट केला नाही, आम्हाला काही सांगितलं नाही। ते का बोले तुम्हाला 60 दिवसामध्ये मेंबर नाही केलं त्या लोकांनी की तुम्ही आमच्याकडे या। तसं आम्ही 60 दिवसांच्याकडे गेलो, त्यांना फॉर्म सबमिट केले, पण त्यांनी पण अजूनपर्यंत आम्हाला मेंबर करून घेतलेलं नाहीये। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्यांना सोसायटीला परत फॉर्म सबमिट केले 9 मार्चपासून आतापर्यंत आम्हाला मेंबर करून घेतलं नाही। काय कारण सांगता की हे पेपर नाही, ते पेपर नाही, हे आणा, ते आणा, मेंटेनन्स भरा, हे सगळं सांगत आहे। सांताक्रूज पूर्व येथील अनिकेत सिविंग सोसायटीतील कथित नोंदणी प्रक्रियेवर या सोसायटीतील काही रहिवाशांनी आक्षेप घेतलेला आहे। कमिटी बरखास्त करण्याची प्रमुख मागणी घेऊन यातील काही रहिवाशांनी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केलंय। या सर्व पार्श्वभूमीवर या रहिवाशांना येणाऱ्या काळात खरंच न्याय मिळणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। BSN मराठीसाठी मंगेश म्हात्रे, आझाद मैदान, मुंबई।